दोस्तों नमस्कार। आज हम सत्यपाल महाराज के कीर्तन में जाने वाले हैं दोस्तों। तो ये देखिए हम यहाँ पे पहुँच चुके हैं और कुछ ही समय में हम स्टेज की तरफ जाने वाले। तो आइए चलते बनकर तो चलते। कुछ ही समय में दोस्तों ये महाराज जी का हमारे कीर्तन चालू होने वाला है। तो बाद में आपको हम पूरा वीडियो दिखाएंगे। धन्यवाद। माझ्या माय माऊल्या या बाईमध्ये कला नाही, बुद्धी नाही, तिचं जीवन त्या मागे संपलं. मैना भुलूंगा संपलं. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आनंदाचा संसार करा. चुकलं तर माफ करा. एवढ्यावर थांबू नका. भावा भावाचंही भांडण झालं ना तर भावाने माफ करा. आता आम्ही दोघे भाऊ आहोत. 50 वर्षापासून हा पेटीवर आणि मी खंडेरीवर. हे गोवारी समाजाचे आहे. तबल्यावर माझा ड्रायव्हर 22 वर्षापासून भंडाराचा आणि हे आपल्या परिवाराचे मेंबर आहेत सुनील कुमार. 52 वर्षापासून आमचं नातं कायम आहे. पण मा भाऊ माझ्यासोबत असे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित राहा. मला संकल्प घ्या, कारण मी काही तुम्हाला मागायसाठी आलो. ऍक्शन घ्या. जसं टेलर साहेबांना ऍक्शन घेतली असं तुमच्यातल्या एखाद्या तरुणानं खर्रा खाणार नाही. स्वर्गीय प्राध्यापक श्यामरावजी ठवले साहेबाच्या पुण्यतिथीवर, चतुर्थ पुण्यतिथीवर मी आजपासून खर्रा खाणार नाही, तंबाखू खाणार नाही, दारू पिणार नाही, फटाका फोडणार नाही. एक फटाका जीवनात फोडू नका. मला मालूम आहे गरीबी कायले म्हणतात. मी माझा मित्र होता गुजरात्याचा पोरगा. तो गुजरात्याचा पोरगा दिवाळीले फटाके फोडेल, मी रिकामे खोके जमा करू. मग आईले म्हटलं मला 10 रुपये दे ना आई फटाका फोडायले. तर माई आई म्हणे बाबू हे गुजरात्याचं पोरग फटाक्याले आगच लावते की नाही म्हणे. तो आग लावते ना, आवाज तुले येते त्याला येते. मग तो आला ना आग लावण्यामध्ये नको येऊ देऊ, आग विझवण्यामध्ये नाव येऊ दे. समजले? म्हणून जीवनात फटाका फोडू नका. लग्नामध्ये मस्ती करू नका. ग्रामगीतेप्रमाणे लग्न लावा. माझ्या लग्नाचा, माझ्या भावाच्या, माझ्या ड्रायव्हरच्या, माझ्या पोरीचे लग्नही सांगू दे. आज 18 लग्न लागले. कोण्या गावले लागले? हो, मी धन्यवाद देतो वधूवरांना. चांगलं केलं सामुदायिक लग्न लावा. 41 वर्षाच्या अगोदर आम्ही ते क्रांती केली ग्रामगीतेप्रमाणे. म्हणून तरुणाले सांगतो त्या डीजे जरूर वाजवा. तुमच्या धंद्यावर असर नाही होता. डीजे वाजवा पण दारवा पिऊन नाचू नका. नाही तो डीजे वाजवणं सुरू, नाचणं चालू. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एका जणाचा मर्डर झाला, खूप झाला. बरोबर डीजेचा आवाज एवढा राहते की एखादा यमसंत अटॅकनच झाला.
म्हणून कोणती अतिरेक नका करू. संकल्प घ्या आम्ही लग्नात फटाके फोडणार नाही, पण बायकोचं बाळणपण आपल्या घरी करू. आपण इतके हलकट आहोत. खरंच सांगा, बायकोचं बाळणपण पहिलं कुठं असते? बोला ना. मोठ्या माणसाला बोलत चालते. हा हा बोला ना. बोला. कोणाकडे? अरे बोल ना, पुस्तक देतो ना. हा, म्हणजे तिच्या आईच्या घरी आहे ना. तुम्हीच बोलले, दुसरं कोणी नवीन माणूस नाही बोलत. ज्याचा सत्कार झाला त्याला डबल नाही बोलावत नाही. गव्हर्नमेंटची योजना एका खानदानीत एकच गेली पाहिजे. अवघ्या योजना एकाच खानदानीत जाऊ देता का? बोल ना. पहिली डिलिव्हरी कुठं राहते? एखाद्या बाईनं बोलला ना, उभी राहलो ताई, उभ्या राहा, या इकडे. आपल्याला बोलणाऱ्या बाया आवडतात. 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा 1 दिवस वाघीण होऊन जगा. तुम्हाला बोलावं लागल. उद्या ग्रामपंचायत मध्ये मेंबर झाल्यावर काय दिवे लावाल बदला झाला समजून घ्या. त्याची पोरगी पोलीस मध्ये आहे. जे घर सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब असला समजून घ्या हे घर प्रगतीवर आहे. आणि ज्याच्या झोपडीचे कौलं बदलत नाही, टिनाचे पत्रे बदलत नाही, समजून घ्या या घरात कोणी शिकलेला नाही. म्हणून जागृत व्हा. माझ्या विद्यार्थी बहिणीनं बोललो बाईवर, बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाचं नाव सांग. बोलणं एखादी लहान मुलगी राहिलं उभी येईल इकडे. आता हिंमत आली तिच्या. भीमराव की बेटी मला वाटलं मुके महिन्यात आणल्या का. सांग बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव आणि पप्पाचं नाव. आणि बाबासाहेबांच्या जन्माची तारीख सांग. 14 एप्रिल. तुझ्या बापाची जन्म तारीख सांग. बापासाठी तो बाप आमचाही होता ना ओबीसीचा. अरे पहिले बुद्ध लोकांसाठी कलम नाही काढली, पहिले ओबीसी साठी काढली बाबासाहेबांना 341 कलम. स्वातंत्र्य सैनिक असून मानधन घे, जीवनभर पैशाचा लोभ केला नाही, संपत्तीच्या मागे लागले न दादा, पैशाच्या मागे लागले न दादा, ग्रामगीताच्या तुका बहिणी. क्या बात आहे. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना अहो 100 दिवस मेंढर होऊन 100 दिवस मेंढर होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघीण होऊन जगा. बाई बोलली तर काय काय सांग बरं. म्हाताऱ्या माया काय म्हणू की म्हणा मायमुखी म्हणा, पित्याची गणना. आम्हाला द्रौपदी वस्त्रहरण मालूम, पण आपल्याला द्रौपदी मुर्मू मालूम नाही. म्हणून शिक्षणाची नितांत गरज आहे. पित्याची गणना श्यामरावजीची गणना चंद्रकला बाईची गणना असोनी संसारी असोनी माहेरी प्रेमे कोटीधारी. म्हणून या कार्यक्रमानिमित्त माननीय प्राध्यापक
मुकेश पेंदाम आणि माननीय शिवाजी किस्वार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे आणि या आदिवासी मेळा